आमच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही चाललो आहे पवईला. पवईचा धबधबा बघायला जात होतो आम्ही, पण आम्ही लेट असल्यामुळे पोलीस सगळ्यांना काठी मारून मारून बाहेर काढतायत. मग आम्ही तिकडे गेलो नाही. धबधबा दिसतो तिथे आम्ही आतमध्ये गेलो नाही. आम्हाला पण काठी भीती पडली तर उद्या जायचं आहे ऑफिसला, पण आम्ही तिकडे गेलो नाही. आता आम्ही चाललो पुढे पवईला जे गार्डन आहे तिथे आम्ही चाललो आहे. आमच्या इथून पवई हे 10 मिनिटावरती आहे, पवई तलाव. त्यामुळे आम्हाला काय हे आपण नाही माले असं आहे. त्यामुळे आम्ही कधी पण येऊन व्हिडिओ काढू शकतो. आणि म्हणून आम्ही कधीच जात नाही. आपण नाही म्हणून आम्ही कधीच जात नाही. पण आज चाललोय. आता सगळेजण असं म्हणायला लागले पवई तलाव व्हायला सुरू झालंय, धरण व्हायला सुरू झालं. पण आम्ही विचार केला जरासं एक्सप्लोअर करूया. जरासं एक्सप्लोअर करूया पवई तलावाला. तर सगळे वेळे झाले तिथे खरं तर. नाही तसंच राहतं. का रे बेटा? का म्हणजे भीती वाटते. कोणतरी हातातच घेऊन जायला. बघ छत्री म्हणून मी गोरी येते, तू काळा येतोय. गोराशील तर गोरायशील. गोरी गोरी पाहिजे. नाही दिस इज ओके. नो रियालिटी, दिस इज रियालिटी. नो मेकअप, विदाउट मेकअप. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे पवईला. आता पवईला म्हणजे पवईचं जे गार्डन सुरू होतं ना मेन, गणपती विसर्जन होतं. गार्डन नाही ते आंबेडकर उद्यान. तिथून पवईचा धबधबा दिसतो. पण तिथे पोलीस असल्यामुळे नाही जाऊ. पण तिथे पोलीस असल्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत होतो. मग आता आम्ही चाललोय. इथे आम्ही आलोय पवईचं मेन जे असं रोडच्या बाजूला जे पवईचं छोटंसं गार्डन आहे ते. अरे ते मध्ये बोलू नकोस. लेक साईडला आलेलो आहे आम्ही. तर आता तुम्हाला दाखवतो. खूप गर्दी आहे इथे. आता बघूया कसं. खूप गर्दी आहे. गणपती विसर्जन करतात इथे आणि इथे सुद्धा फोटोशूटला वगैरे खूप गर्दी आहे. चला आपण बघूया. बघा किती गाड्या आहेत, किती बाईक आहेत, किती माणसं आहेत. नाही वेळेस इथे एवढी गर्दी नसते, पण हे गणपती विसर्जन पॉईंट आहे जिथे खूप गर्दी आहे आज. आणि खूप मस्त असा व्ह्यू आहे. आभाळ बघा किती सुंदर दिसते. आभाळ बघा किती भरले आणि इथे माणसं बघा किती आहेत. पाणी ओव्हरफ्लो रस्त्यावर. बोटी पण आहे आणि ते लोक मासे पण पकडतात. माणसं बघा मासा पकडला. त्या माणसाने बघा मासा पकडला. त्या माणसाने. ते पण मासे पकडतायत ते काका. तिकडे लांब लांब बघा किती मस्त बोटी आहे. पूर्ण पवई आहे. तर इथून पाणी सोडलेलं आहे खाली मिठी नदीला. तर तिथून तो पवई तलावाचा धबधबा असा दिसतो. आणि पावसातून खूप लांबून लोक येतात हे पाहण्यासाठी. इथे पवई तलावाचा धबधबा. हे बघा इकडे बघा त्या काकाने केवढा मोठा मासा पकडलाय. केवढा मोठा मासा आहे पैसा.
पूरा वहाँ से घुस रहे थे ना, ब्लॉक कर दिए थे। ये पूरा जो दिख रहा है, यहीं से गिरता है वही दिख रहा है। ये पूरा वो है लास्ट वाला, वो दिख रहा है। मजा आहे बाई. ऐसे राउंड राउंड है। अंधार झाला पुन्हा परत. पाऊस सुरू झाला. खूप अंधार झाला इथे आणि आता जोराचा पाऊस येणार आहे. फुल अंधार आहे बघा. पूर्ण अंधार आहे. मी व्हिडिओमध्ये अशी काढले छोटीशी छान असं खूप सुंदर दिसतं. म्हणजे जे मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होऊ शकत ना, ते रिअल डोळ्यांनी बघण्यामध्ये जी मजा आहे ना ती मिस कराल. म्हणून येऊन बघा इथे पवईला. खूप सुंदर वातावरण झालं. आता तर पूर्ण अंधारच झाला. म्हणजे असं पाऊस एकदम ढगं भरले आहेत. लांब लांब पडत काळोख दिसतोय आणि पाऊस पडतोय मस्त छान. आणि खूप गर्दी आहे इथे. ॲक्च्युली लोक खूप इथे येतात. पर्यटक ना मग आमची पवई पर्यटन स्थळ जात होते पावसातून. पर्यटन नाही घट्ट पकडल्या मोबाईल. आमची पवई पावसातून पर्यटन स्थळ होते आणि इथे खूप पर्यटक हे दृश्य पाहण्यास येतात. बघा जोराचा पाऊस आला. मस्त बुट्टा वगैरे खा. इथे या मस्त बुट्टा वगैरे खा आणि एन्जॉय करा. तुमचे छान छान मुमेंट्स फोटोशूट करा आणि व्हिडिओज काढा. कारण हे दृश्य खूप छान. सी वॉट अ व्ह्यू. बघा पहा किती गर्दी आहे आजची. मस्त खेळणी वगैरे आहे. बुट्टेवाली नाही आहे का? बुट्टेवाली आंटी येस आहे. म्हणजे आज हिचा बुट्टा जास्त हे असणार. पाणीपुरीवाला वास येतो. हां ते काय आईस्क्रीमवाला पण आहे. पाणीपुरीवाला बुट्टा मस्त बुट्टा पण आहे इथे खायला. तुम्ही बुट्टे वगैरे पण खाऊ शकताय. बघा बुट्टे वगैरे पण आहे. आईस्क्रीम आहे पण थंडीत नको आईस्क्रीम नाही खाणार. येस सोनं पाणीपुरीवाला पण आहे. मला एक चांगली गोष्ट सांगू तुम्हाला. आमच्या पवईमध्ये एक मोरही बघायला मिळेल जो पावसातून खूप सुंदर दिसेल. तुम्हाला भिजलेला आणि छान असा. नाचत नाही आहे तो ॲक्च्युली बट दिसेल सुंदर असा. थांबा दाखव. सुंदर मोर हा बघा. हा सुंदर मोर तुम्हाला बघायला भेटेल. ते आता खूपच सुंदर असं दृश्य आहे. तुम्हालाही हे दृश्य खूपच आवडेल. ह्या आवाजात मी बोलले तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडलं तरी मी याच आवाजात बोलणार आहे. कारण हा माझा नवीन आवाज आहे. इथे पण बघा किती छान वाटतंय. चला पुढे गार्डन अजून आहे. माझ्या जीवा भावाची मम्मी आणि जीवा भावाची दीदी आणि तू भावा जीवा भावाची झाली आणि माझा हा जीवा भावाचा भाऊ. सुंदर मैं हसीना बड़ी सुंदर. कुछ कहना है सुनो इस पे. आई हसीना बड़ी सुंदर. सोनू जा. बघा मुलगा किती भिजलाय. काय ग मम्मा इकडे ग जरा. काय झालं ग? आई मम्मी पण भिजली आहे पूर्ण. तर मी पण नाही भिजणार. आम्ही लोकांनी खूप एन्जॉय केला. आणि आम्हाला छत्रीत टाकला नाही. दीदीला दाखव. ती बघा. हिला छत्रीच्या बाहेरच जायचं नाही. मुलगा नाही भिजत. आणि मी जात नाही कारण की माझ्यातच फोन जाऊन ठेवलाय. त्याला मी भिजवू नाही शकत. भिजले फायनली. आम्ही आता घरी जायला निघालो आहोत. तुम्ही बघू शकता मागे दोघी जणी. आम्ही दोघं छत्रीमध्ये फोनला प्रायोरिटी देत आम्ही भिजत अशा प्रकारे आम्ही घरी चाललेलो. आणि मी मस्त भिजले. चिंब भिजलेले आणि मम्मी पण मस्त भिजले. चिंब भिजलेले असं. आणि आता आम्ही चाललोय घरी. कारण आम्ही पवईला मस्त फोटोशूट केला, व्हिडिओ शूट केला आणि मस्त पाऊस आलेला जोराचा. तर पावसातून भिजून आम्ही केला. आणि मम्मी आणि मी फक्त भिजलो. बाकी दोघंजणी छत्र्या घेऊन उभे होते. आणि आता मी चाललोय हई. तुम्हाला सांगता मी आता पाणीपुरीवाल्या अंकलला उडवलं असतो बघा. ताड करून
डायरेक्ट नुकसान. तर अजून पण पवईला खूप माझा भाऊ बघा मला किती सांभाळतोय. आयफोन मिळाले. तर आता मी चला माझ्या भावाचं माझ्यावर प्रेम आहे. तू बोलायला आयफोन बोलतो बस. माझ्या भावाचं माझ्यावर प्रेम आहे. आईची लेक, आयफोन नाही, आईच्या लेकीवर प्रेम आहे. तर आता आम्ही चाललो आहे बघा. अजून पण इथे खूप गर्दी आहे. इकडे खूप गर्दी आहे. आम्ही आता घरी चाललो आणि मस्त फ्रेश वगैरे होतो, कारण आता माहिती नाही उद्या सर्दी बिर्दी लागली तर म्हणून. आणि मग मम्मीच्या शिवाय ऐकायला लागते. मग ते सगळं नको. नाही पण मम्मी पण बिझी आहे माझ्यासोबत. आम्ही आता चालू. चला ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा. असंच आम्हाला नेहमी प्रतिसाद देत राहा गर्दीतूनही. आणि बने रहो, देखते रहो नेक्स्ट ब्लॉग.